काळजी घेणारं असेल ना, तर कधी-कधी असं आजारी पडायला देखील आहे ना, जरा सुखदायी वाटतं. तर झालं असं होतं, की कणकणी आली होती, सर्दी, खोकला. त्यामुळे थोडा वेळ मी आरामच करत होती. स्वरूपचा फ्रेंड आला होता, त्यामुळे स्वरूप खूप खुश होता आणि बघा किती छान मुलं खेळतात आणि ते पासिंग गेम खेळत होते आणि श्रीशाला बघा इथे लिंबू-टिंबू ठेवलं होतं. तर ती पण देखील छान त्यांच्यामध्ये रमली होती. तर त्यानंतर मग स्वरूपला भूक लागली होती आणि म्हटलं, "मम्मा असं काहीतरी छान बनव ना तू." म्हटलं, "बाळा आज मी नाही बनवणार आहे, आज पप्पा बनवणार आहे काहीतरी." तर पप्पांनी आधी मुलांना भात फ्राय दिला होता आणि त्यानंतर म्हटलं थोडं ऑमलेट वगैरे करू. म्हटलं नाही ऑमलेट नको, थोडं भुर्जीपाव वगैरे करा, कारण का मला भुर्जीपाव खाण्याची इच्छा झाली होती. तर ती केली आणि हे बघा मुलांना दिलं वगैरे आणि जेवढा वेळ त्यांना आहे ना बनवायला लागला तेवढाच अधिक वेळ मला इथे पसारा आवरण्यात लागला होता. कारण का जेवढी टेस्टी झाली होती भुर्जीपाव, कारण का आजारपणामध्ये ना असं दुसऱ्यांच्या हातचं खाणं कधी-कधी छान वाटतं. नेहमीच असं बाहेरचं वगैरे नको, घरचं साधं का असेना. आता म्हटलं ह्यांना भात वगैरे नको, म्हटलं भुर्जीपावच करा. त्यानंतर बघा शीशा पप्पांकडे अशी आजकाल हल्ली राहते ना, की पप्पांना सोडूनच नाही. पप्पांचं जरी काम चालू असेल तर हे बघा अशीच पप्पांजवळ झोपणार, खेळणार, मम्माकडे तिला यायचं नसतंय. तर असं कोणाच्या घरी आहे, की ज्यावेळेस पप्पा असतील घरी ना, त्यावेळेस मुली फक्त पप्पांकडेच जातात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला